दिल्ली पोलिसांनी मुंबई उडवण्याचा कट उद्ध्वस्त केलाय. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 9 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. जिल्ह्यातील मुंब्र्यात राहणारा चौकीर रिजवान अहमद शेख वय वर्ष 24 याला देखील दिल्ली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तौकीर रिजवान शेख याच्या आईनं तौकीर निर्दोष असल्याचं सांगितले, तर त्याला मुद्दाम या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केलाय. तौकीर रिजवान याच्या अकाउंटमध्ये फक्त 8,000 रुपये आले होते. गेल्या 10 दिवसांपासून तौकीर रिजवान शेख हा कुर्ला येथील हुजेफा यांच्या संपर्कात आला होता. हुजेफा हा कुर्ल्यामध्ये अंमली पदार्थाची विक्री करतो. 27 मे रोजी दुपारच्या वेळी दिल्ली स्पेशल सेल आणि मुंब्रा पोलिसांचे पथक आपल्या घरी पोहोचल्यानं आपल्याला विचारण्यात आलं की तौकीर कुठे आहे. त्यावेळी तौकीर हा घरातच होता आणि आराम करत होता. पोलिसांनी त्याला बाहेर बोलवलं आणि त्याला विचारलं की तुम्ही कधी लोन घेतला होता का? तर त्याला दाखवण्यात आलं की तुझ्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये पाठवण्यात आलेत. तौकीर रिजवान अहमद शेख याच्या आईचं म्हणणं आहे की तौकीर निर्दोष आहे. दिल्ली स्पेशल सेल फक्त त्याला सांगत आहे की हुजेफा कुठे आहे, त्याच्या अटक करण्यात आमची मदत कर. आपल्या मुलाला दहशतवादी संघटनेचा मेंबर म्हणून सांगण्यात येत असल्याचा आरोपही तौकीरच्या आईनं केला आहे. मैडम, 2 दिन पहले दिल्ली स्पेशल टीम आई थी आपके घर पे। आपके बच्चे को हिरासत में लिया गया है। क्या नाम है बच्चे का और कितने वर्षों से आप मुंब्रा में रह रहे हैं? मेरे बच्चे का नाम तौकीर है और हम लोग 1 साल ही वो इधर आए और अभी ज्यादा टाइम भी नहीं हुआ, 1 साल ही वो इधर आए और मेरे बच्चे को लोग ये बोलकर आए कि तुम्हारे बच्चे ने कोई चीज लोन पे लिया है। तो मैंने दरवाजा खोली तो लोग आके मेरे बच्चे को थोड़ा पूछ पचार करके और लोग जो लेके गए तो डायरेक्ट केस बना दिया। हम लोग को इस बारे में कुछ भी नहीं मालूम, मेरा बच्चा कुछ किया भी नहीं। हम लोग को कुछ समझ में नहीं आ रहा ये सब कैसे हो गया। आपके बच्चे के ऊपर आरोप लगाया गया है कि दादर रेलवे स्टेशन की विकी भी उसने की थी। कुछ नहीं, झूठ बात है भाई, ये सब झूठ बात है। मेरा बच्चा नशा करता, नशे के चक्कर में किसी से बात कर लिया है, लेकिन ये सब कभी नहीं कर सकता सर। उसके अकाउंट में पैसे गए थे, ऐसी भी जानकारी है पुलिस वालों ने दी है। हाँ, पैसे आए थे उसके अकाउंट में 8,000 रुपया कुछ, लेकिन वो नहीं पता कहाँ से आया, क्या हुआ, वो भी अभी पता चला कि उसके अकाउंट में पैसा आया। वो किसी से बात करता था बस, लेकिन ये सब उसने कभी कुछ किया नहीं। ऐसा मेरा बच्चा है नहीं, ना कभी उसके ऊपर कोई केस बना, ना कोई पुलिस कभी हम लोग के घर पे आई, कुछ भी नहीं ऐसा। ये फर्स्ट टाइम में ऐसा कैसे हो गया, कुछ समझ में नहीं आ रहा। तौकीर क्या करता है, कितनी है, क्या तौकीर काम करता, तौकीर की उम्र है अभी 24 साल चालू है उसकी उम्र। काम करता था वो, अभी बांद्रा में भी काम पे जा रहा था, इधर नहीं कि बीकेसी में वो कैटरिंग के काम में जा रहा था। फिर उसके बाद वो घर का भी काम करता था, मतलब नहीं जो हमारे घर का सेक्रेटरी थी उसमें भी काम करता था वो। महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीमधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वसामान्य घरातील अभिजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं सांगितलं. महायुतीमधील नाराजीचा फायदा आम्हाला होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष कसा होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागले. अर्ज भरला आहे, युतीमधली धुसफूस आमच्या कामी येईल याचा विश्वास आहे आम्हाला. पण कशा प्रकारे रणनीती असेल, कारण ती रणनीती आजच सांगितली तर मग निवडणुकीला अर्थ काय राहिला. भाजपकडे 444 आहेत, तर महायुतीकडे जे शिवसेना आहे त्यांच्याकडे 346 आकडा आहे. तुमच्याकडे काय नेमकं आकड्यांची गणना जुळवाजुळव केली जाते? गोळाबेरीज कशा आकडा थोडे सांगायचा असतो, आकडा फुटल्यावरती समजतो. पण हे कसं झालं की अभिजित पवार यांना उमेदवारी दिली, म्हणजे कसा विश्वास आहे त्यांच्यावर? विश्वास आमच्या पक्षाचा नगरसेवक आहे तो. विश्वास होता म्हणून तिकीट दिला, निवडून आणला. अजून काय विश्वास? इतर पक्षांनी कसा पाठिंबा दिलाय? सगळेच पक्ष बरोबर आहोत आम्ही.
महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो. जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची. हिंदू जन आक्रोश सभेत आमदार संजय केळकर यांची गर्जना. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शहा यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्यही उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलं. ही प्रभू रामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केलं नाही. आपण कुणाला छेडत नाही, परंतु कोणी आपल्याला छेडलं तर त्याला सोडायचं नाही असं आवाहन देखील केळकर यांनी केले. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची हिंदू बांधवांची देखील आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल असं आवाहन देखील केळकर यांनी केलं. जगद्गुरू परमहंस आचार्य हिंदूजनांना संबोधित करताना आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अयोध्येतून आलो आहोत ते फक्त हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी बाबा हे असा न्याय करतात की गुन्हेगार परत गुन्हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत. भारतात कुठेही लव्ह जिहाद होणार नाही याची सनातन हिंदू धर्मानं काळजी करावी असं आवाहन देखील त्यांनी केले. हिंदू जन आक्रोश सभेला भाजपचे स्थानिक नगरसेवक अमित सरैया, सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा यासाठी प्रशासनानं आता अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, HPCL, BPCL, IOCL या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी तसेच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित डेपोंमधून नियमित पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आले. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश दिलेत. आता पंपांवर वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम, कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधन घेण्याचं कारण, वापराचं ठिकाण आणि मोबाईलमधील फोटो यांसारख्या नोंदी जतन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे विविध महत्त्वाच्या संस्था आणि कामांसाठी पूर्वीप्रमाणे सुरळीत इंधन पुरवठा व्हावा यासाठीही नियोजन करण्यात आलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय बांधकाम उपक्रम, मेट्रो आणि MSRDC यांच्याकडून जिल्हा कार्यालयाकडे पत्रांद्वारे मागणी केली जाते. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार आणि मागील वापराचा विचार करून पेट्रोल आणि डिझेल देण्यात येईल. यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागणी पत्र, शेतकऱ्यांकडून सातबारा आणि शासकीय काम करणाऱ्या संस्थांकडून वर्क ऑर्डर घेऊन त्यांना पूर्वीसारखाच इंधन पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आलेत.
घाणेकर नाट्यगृह आशर संकुलात मुदत संपूनही पार्किंग वसुली सुरू. ठाणे महापालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि पोखरण रोड क्रमांक 2 येथील आशर कॉम्प्लेक्समधील वाहनतळांची मुदत संपल्यानंतरही महापालिकेच्या स्थावर आणि मालमत्ता विभागाच्या संगनमताने संबंधित कंत्राटदारांकडून पार्किंग शुल्काची वसुली सुरू असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी केलाय. या वसुलीतून ठाणे महापालिकेच्या नुकसानीबरोबरच हजारो ठाणेकरांची लूट करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय वाघोले यांनी केली आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील वाहनतळाच्या ठेकेदाराची मुदत 2023 मध्ये आणि आशर कॉम्प्लेक्समधील वाहनतळाची मुदत 2016 मध्ये संपुष्टात आली. मात्र त्यानंतर महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने नवीन निविदा काढली नाही. मात्र या ठिकाणी आजही बेकायदेशीर पद्धतीनं पार्किंग वसुली केली जात आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या नावाच्या कागदी पावत्या वाहनधारकांना देऊन दिशाभूल केली जाते. तसंच त्यातून हजारो ठाणेकरांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोपही नगरसेवक संजय वाघोले यांनी केलाय. या प्रकरणी 15 मे रोजीच्या महासभेत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र या महासभेत ऐनवेळी सर्व विषय मंजूर झाल्यामुळे प्रश्नांवर चर्चा करता आली नाही. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्काची वसुली करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा, तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी केली आहे.